तर मग काल काय सांगितलं होतं आपण की आपलं जे व्याकरण आहे ते 3 भागांमध्ये विभागलेलं आहे, बरोबर आहे की नाही? थोडं बोलत राहा माझ्याशी. म्हणजे हा एक पात्री प्रयोग होऊ नये असं मला वाटतं. म्हणजे मी बोलत राहायचं, ॲक्टिंग करत राहायची, तुम्ही फक्त बघायचं, आवडलं तर हसायचं, नाही तर नाही. असं आहे का? हे ते नाटक असतं, बघून सोडून द्यायचं असतं. आपल्याला सोडून नाही द्यायचं आहे, डोक्यात ठेवायची. त्याच्यासाठी बोला थोडंसं माझ्याशी. म्हणजे तुम्ही माझ्याशी बोललात की तुम्हाला कळेल मी काय बोलतोय काय नाही बोलतोय. तर प्रश्न विचारले की त्याची उत्तरं द्यायची. म्हणजे एकदमच वन वे होऊ नये. आपलं जे संभाषण आहे ते तर टू वे झालं पाहिजे, बरोबर? हां. तर आपलं जे व्याकरण आहे ते 3 भागांमध्ये विभागलेलं आहे. एक आहे वर्णविचार, दुसरा आहे शब्दविचार आणि तिसरा आहे वाक्यविचार. काल आठवत नव्हता ना तुम्ही? हां. तर या 3 भागांमध्ये आपलं व्याकरण विभागलेलं आहे. 34 प्रश्न ह्याच्यावर येतात परीक्षेमध्ये, ठीक आहे? तर त्यातला जो पहिला घटक आहे वर्णविचार, त्याला आपण काल सुरुवात केली होती, बरोबर? तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की आपल्याला वर्णविचार या घटकामध्ये वर्णसंकल्पना अभ्यासायची होती. लिपीभाषा व्याकरण हा घटक अभ्यासायचा होता. त्याच्यानंतर आपल्याला वर्णांचे स्वरूप अभ्यासायचं होतं, वर्णांचे उच्चार अभ्यासायचे होते, अक्षर नावाची संकल्पना पाहायची होती, जोडाक्षर नावाची संकल्पना अभ्यासायची होती. त्याच्यानंतर योग्य वर्णरचना, आकार, विल्हे आणि संधी एवढे घटक आहेत. आणि एवढे 9 घटक अभ्यासल्यानंतर आपल्याला 4 प्रश्नांची तयारी होणार आहे. मराठीचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे, ओके? आणि तुम्हाला असे एकदम मार्क कुठल्याही घटकामध्ये मिळणार नाहीत, हे लक्षात ठेवा. म्हणजे हा घटक स्किप करतो, ह्याच्यावर प्रश्नच नाही विचारला तोच करतो, असं अजिबात करायचं नाही. सगळे घटक व्यवस्थितपणे अभ्यासले की तुम्हाला भरपूर मार्क मिळतील. तुम्ही नको म्हणले तरी मिळतील मग, ठीक आहे? पण तुम्ही अभ्यास नाही केला, काही घटक स्किप केले, तर मग तुम्ही कितीही अभ्यास केला तरी मार्क पडणार नाहीत. त्याच्यामुळे सगळ्या घटकांना समान न्याय द्यायचा, आपल्याला कुठलाही घटक स्किप करायचा नाही. आणि जेवढं परीक्षेला येणार आहे तेवढंच मी ह्या लेक्चरमध्ये घेणार आहे. म्हणजे ते पुस्तक आहे ना, ते फक्त परीक्षेला येणारच पुस्तक आहे. तुम्ही त्या पुस्तकातला जर प्रत्येक वाक्य बघितलं ना, प्रत्येक वाक्यानं वाक्य परीक्षेला विचारले गेले, उदाहरण असो किंवा ती कन्सेप्ट असो, ठीक आहे? त्याच्यामुळे ते पुस्तक आपण पूर्णतः कव्हर करणार आहोत. तर मग वर्णविचार या घटकामध्ये कोणते कोणते घटक येतात हे लक्षात आलं ना? पहिल्यांदा वर्णसंकल्पना, लिपीभाषा व्याकरण, वर्णांचे स्वरूप, वर्णांचे उच्चार, अक्षर, जोडाक्षर, योग्य वर्णरचना, आकार, विल्हे आणि संधी असे 9 उपघटक त्याच्यामध्ये आहेत, ठीक आहे? एकदा चेक करून घ्या 9 आहेत का? सुरुवातीलाच दिलेलं असेल. अनुक्रमणिकेत नसतील का त्याची? आहेत. बरं. तर ते 9 घटक आहेत, बरोबर ना? हां. त्यातल्या पहिल्या घटकाला आपण सुरुवात केली होती, वर्ण म्हणजे काय, बरोबर? तेव्हा आपण काय पाहिलं होतं रे? वर्ण शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो सांगितलं होतं? रंग होतो. शब्दशः अर्थ, व्याख्या नाही. वर्ण या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो रंग किंवा मूलध्वनी किंवा समाजातील 4 भेद, बरोबर? परंतु व्याकरणामध्ये वर्ण या शब्दाचा अर्थ मूलध्वनी असा घेतला जातो, बरोबर आहे की नाही? हां. आणि मग मुखावाटे उच्चारले जाणारे मूलध्वनी हवेत विरून जाऊ नयेत, नष्ट होऊ नयेत, या कारणास्तव त्यांना विशिष्ट रंगाने लिहून ठेवलं जातं आणि म्हणून त्यांना वर्ण ही संज्ञा प्राप्त होते, बरोबर? मग परत आपण वर्ण म्हणजे काय ते बघितलं. आज मी तुम्हाला वर्ण या संज्ञेच्या विविध व्याकरणकारांनी केलेल्या व्याख्या सांगणार आहे. कोणत्या व्याख्या केल्या आहेत, ठीक आहे? तर पहिल्यांदा आपण मोके दामले यांनी केलेली व्याख्या पाहणार आहेत. मोके दामले एक मोठे व्याकरणकार आहेत. त्यांच्या व्याकरणाचा प्रभाव आपल्या मराठी व्याकरणावर खूप जास्त प्रमाणामध्ये पडलेला आहे. तर मोरो केशव दामले असं त्यांचं पूर्ण नाव आहे. तर ह्या मोके दामले यांनी केलेली व्याख्याच परीक्षेला सातत्याने विचारली गेली. तर ही व्याख्या अशी आहे, आपल्या मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणतात. ही व्याख्या कोणाची आहे? मोके दामले. असा प्रश्न आयोग फार विचारत नाही तुम्हाला. म्हणजे व्याकरणकारांची नावं की हे कोणी सांगितलं, ते कोणी सांगितलं, असे प्रश्न आज तागायत फक्त 2दा आले. एकदा एक व्याकरणाची व्याख्या दिली होती 11 सप्टेंबर 2022च्या गडब मुख्य परीक्षेमध्ये, आणि ही व्याख्या कोणी केली असं विचारलं होतं. त्याच्यानंतर 22 नंतर ह्या 4 वर्षामध्ये एकदाही अशा स्वरूपाचा प्रश्न आलेला नाही, ठीक आहे? आणि त्याच्या अगोदर मला वाटतं 2014 साली एक क्ष आणि ज्ञ ह्या 2 संयुक्त व्यंजनांना मराठी वर्णमालेमध्ये स्थान कोणी दिलं असा एक प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर होतं महपा सबनीस, म्हणजे महादेव पांडुरंग सबनीस. त्यांनी काय केलं होतं? क्ष आणि ज्ञ ह्या वर्णांना मराठी वर्णमालेमध्ये स्थान दिलं. वाटल्यास प्रश्न बघा, दाखव रे एसोला. चार जानेवारी 2015चा पेपर असेल बघ, एसो मुख्यचा, 2 नंबरचा प्रश्न बघा. क्ष आणि ज्ञ या वर्णांना वर्णमालेमध्ये स्थान देणारे कोण? त्याचं उत्तर आहे सबनीस. सबनीस म्हणजे मपा सबनीस, महादेव पांडुरंग सबनीस. त्याचं उत्तर दाखव. 2चं 3, ठीक आहे? आणि ते व्याकरणाची व्याख्या पण बघून घ्या. 11 सप्टेंबर 2022 गडब मुख्य परीक्षेचा पेपर आहे.
काहीतरी 30-40 नंबरला असेल प्रश्न. 40 बघ बरं. 39ला आहे. हां, ही व्याख्या व्याकरणाची आहे. व्याकरण हे भाषा शुद्ध करणाऱ्या प्रयोजनाला बांधलेले आदेशात्मक शास्त्र आहे असे मत कोणत्या व्याकरणकारांनी प्रथम मांडले असं विचारलंय. त्याचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर. तर अशा स्वरूपाच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला येतीलच याची गॅरंटी नसते. आपल्याला म्हणजे कुणालाच येत नसतात, कारण माहीतच नसतं ना कोणी काय मांडले ते. अशा प्रश्नाची अपेक्षाच आपण करत नाही, पण असा चुकून एखादा प्रश्न येऊ शकतो, एखादा. आणि तो पण आता ह्या 40 वर्षामध्ये फक्त 2च वेळा विचारला गेलाय. तो वरचं मगाशी एक दाखवलेला आणि हा, हे 2 प्रश्न जर सोडले तर कधीही आयोगाने अशी व्याकरणकारांची नावं विचारलेली नाही. त्यामुळे कदाचित विचारली तर सगळीच व्याकरणकारांची नावं आणि त्यांच्या व्याख्या आणि त्यांची पुस्तकं पाठ करत बसायची गरज नाही. ठीक आहे, तो नाही आला तर आपल्याला नाही आला तर तो कुणालाच येणार नाही, तो सोडून द्या तो प्रश्न, त्याचं काय एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यातनंही लॉजिक लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. जसं ह्या चौघांचा जर क्रम बघितला तुम्ही, म्हणजे तुम्ही ठरवलंच की उत्तर काढायचंच काही करून, चुकलं तर चुकलं पण मी काढणारच उत्तर, तर मग आपण काय करू शकतो. दादोबांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे ते 1836 साली, हे मराठी व्याकरणावरचं पहिलं पुस्तक यांनी लिहिलेलं. म्हणजे मराठी व्याकरणाचा अभ्यास यांच्यापासून सुरू झालाय मराठी भाषेमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे विष्णूशास्त्री चिपळूणकर आहेत, ह्यांच्या वडिलांचं नाव आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि त्यांचं साल आहे 1893. त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्यांचा मृत्यू 1890ला आहे. याचा अर्थ असा होतो की यांच्यानंतरचे हे आहेत. यांनी पहिलं पुस्तक 1836ला लिहिलं मराठी व्याकरणावरचं, ह्यांच्या वडिलांनी पुस्तक लिहिलं 1893ला. मग त्याच्यानंतर हे आले असतील ना, म्हणजे फार फार ते 1900 गेले असतील हे, बरोबर का. म्हणजे ह्यांच्या नंतरचे. आणि आता जे नाव तुम्हाला मी सांगितलं मोके दामले म्हणजे मोरो केशव दामले, यांचा ग्रंथ 1911 साली आलेला आहे. याचा अर्थ काय, ह्यांच्यानंतर हे आहेत आणि यांच्यानंतर हे आहेत. मग आता सर्वात प्रथम कोण, मग दादोबा. उत्तर हे काढायचंच असेल तर असं काढू शकता, पण त्याच्यासाठी ह्यांच्या पुस्तकांची नावं किंवा ह्यांचा कार्यकाळ आपल्याला माहित पाहिजे की कोणत्या कालावधीमध्ये ते होते. याचं उत्तर बघा 39 एक येते की नाही. आणि नाही आला तरी काही फरक पडत नाही, आपण हा प्रश्न सोडून जरी दिला तरी चालतो. ठीक आहे. तर हा प्रश्न मी का दाखवले तुम्हाला 2 प्रश्न, मला पुढचं काही आठवत नसले की मी असे प्रश्न दाखवतो बरं का. असं असतं का, नाही मग का दाखवले असतील रे. नाही, मला हे सांगायचं होतं की व्याकरणकारांची नावं कधी कधी परीक्षेला विचारली जातात, पण त्याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. आलं लक्षात. कारण 2च वेळेला विचारलीत. एकदा विचारलं म्हणजे सगळे व्याख्यान सगळे व्याकरणकार पाठ करत बसायचे का, नाही गरज त्याची. ओके, चालता चालता लक्षात राहिलं ठीक, नाही तर द्यायचं सोडून, काही हरकत नाही. हां, तर आपण वर्ण या संज्ञेच्या विविध व्याकरणकारांनी केलेल्या व्याख्या पाहत होतो. त्याच्यामध्ये मोके दामले यांनी पहिली व्याख्या केली असं मी तुम्हाला सांगितलं होतं. ती व्याख्या होते मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणतात. ही व्याख्या कोणी केली, मोके दामले यांनी. आणि मोके दामले यांनी आपल्या मराठी व्याकरणावर एक ग्रंथ पण लिहिला आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे शास्त्रीय मराठी व्याकरण. ओके, लिहून दाखवतो. शास्त्रीय मराठी व्याकरण हा ग्रंथ त्यांनी 1911 साली लिहिलाय. 1100 पानाचा ग्रंथ आहे. ठीक आहे. शास्त्रीय मराठी व्याकरण नावाचा ग्रंथ मोके दामले यांनी लिहिला. तर हे आता हा अशा स्वरूपाचा प्रश्न 1994ला संयुक्त परीक्षेला विचारला गेलाय, खूप जुना. त्यानंतर कधीही असा प्रश्न विचारण्यात आला नाही की अमुक अमुक ग्रंथ कोणी लिहिला कोणी नाही लिहिला. शास्त्रीय मराठी व्याकरण हा ग्रंथ कोणी लिहिला असा प्रश्न संयुक्त परीक्षेला 1994 साली विचारला होता. त्याच्यानंतर कधीही अशा स्वरूपाचा लेखक आणि त्यांनी लेखकांनी लिहिलेले ग्रंथ विचारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाही. कुठल्या व्याकरणकारांनी कोणत्या व्याख्या केल्या हेही लक्षात ठेवायची गरज नाही. चालता चालता लक्षात राहिलं तर उत्तम आहे, काय हरकत नाही. ठेवूच नका असं मी म्हणलंय का, नाही. पण तेवढंच जोर देऊन करायचं त्याच्यावरच प्रश्न येणार आहे. कुणाचं सगळ्याचं चुकेलं माझंच बरोबर येईल असं नसतं होत. कळलं का, आला तर सगळ्यांचं येईल नाही तर सगळ्यांचं येणार नाही. सहज वाचता वाचता लक्षात राहिलं तर ठीक, नाही तर सोडून द्या. तसं व्याकरण आणि व्याकरणकारांचे जे ग्रंथ आहेत त्यांची नावं सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जात नाहीत. पूर्वीचा पॅटर्न वेगळा होता तेव्हा विचारलं गेलं, पण आता विचारलं जाईल असं नाही. क्लिअर. तर आपण पहिले व्याकरणकार पाहिले कोण, मोके दामले. आणि त्यांनी काय केलं, वर्णसंज्ञेची व्याख्या केली ना. आणि हीच व्याख्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाते. काय व्याख्या होती, मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. लक्षात राहील, पुस्तकात दिलेली, उद्या येताना लिहून आणायची ती, बरोबर आहे की नाही. हां, आता एक मुद्दा सांगून टाकतो तुम्हाला. हे जे मोके दामले आहेत की नाही, यांच्या बंधूंचं नाव आहे कवी केशवसूत. आता हे असे प्रश्न जर TCS घेत असतं ना परीक्षा तर आले असते. आता MPSC असे काही प्रश्न विचारणार नाही. तर कवी केशवसूत कोण आहेत,
यांचे बंधू आहेत मुके दामलेंचे, आणि यांचं पूर्ण नाव आहे कृष्णाजी केशव दामले. आपल्याला प्रश्न कसा येतात, सरळ सेवेला विचारतात की कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव काय, किंवा कवी केशवसूत हे कुणाचं टोपण नाव आहे, तर कुणाचं आहे, कृष्णाजी केशव दामले. आणि यांना मराठी आधुनिक काव्याचे जनक म्हणून ओळखलं जातं. मराठी नवकाव्याचे जनक म्हणून त्यांना ओळख आहे. मराठी नवकाव्याचे जनक म्हणून कोण ओळखले जातात, कवी केशवसूत, ही त्यांची उपाधी आहे. दामलेंची नाही, मुके दामलेंची नाही. ह्यांनी साहित्य प्रांतामध्ये कार्य केले आणि दामलेंनी व्याकरणामध्ये कार्य केले. हे दोन बंधू अशा स्वरूपानं प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. तर यांना काय म्हणून ओळखलं जातं, मराठी नवकाव्याचे जनक. म्हणजे नवीन प्रकारचं जे काव्य आहे, कविता आहे, ते कुणी आणलं मराठीमध्ये, या कवी केशवसूतांनी आणलं. आणि मुके दामलेंच्या वडिलाचं नाव काय, मोरो केशव दामले. आणि ह्यांच्या वडिलाचं नाव काय, यांचं पूर्ण नाव सांगा, कृष्णाजी केशव दामले. दोघांच्या वडिलाचं नाव एकच आहे, बंधू आहेत म्हणल्यावर असणारच की, बरोबर आहे की. हां, मी तुम्हाला हे का सांगतो माहिती आहे का, हे जे कृष्णाजी केशव दामले त्यांनी काय नाव घेतलं रे टोपण नाव, कवी केशवसूत. म्हणजे केशवसूत हे नाव घेतलं आणि ते कवी असल्यामुळे त्यांना कवी केशवसूत म्हणून लोक ओळखायला लागले. तर मी तुम्हाला काय सांगितलं, कारण सूत शब्दाचा अर्थ आहे मुलगा, आणि हा मुलगा कुणाचा आहे रे, म्हणून त्यांनी केशवसूत नाव घेतलंय. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला विसरणार नाही. कळलं. मग तुम्हाला आयोगाने एक प्रश्न विचारलाय, विसंगत घटक ओळखा. सूत, दोरा, धागा आणि सूत, हा प्रश्न PSI मेन्सला आलेला आहे. काय उत्तर असेल, 4 नंबर. कारण ह्याचा अर्थ आहे मुलगा आणि त्याचा अर्थ आहे दोरा, धागा. हे तिघं समानार्थी आहेत ना, सूत म्हणजे धागा, दोरा, बरोबर. मग याचा आपल्याला समानार्थी शब्दही कळू शकतो आणि ह्याच्यामुळं केशवसूत शब्दाचा अर्थही नीट कळू शकतो आणि ते नावही लक्षात राहू शकतं. पण आता कवी केशवसूत कुणाला म्हणतात आणि आधुनिक मराठी नवकाव्याचे जनक कोण आहेत असा प्रश्न आपल्याला आयोग विचारणार नाही. त्यामुळे त्यांना विसरून टाकलं तरी चालेल, काही हरकत नाही, ते लक्षात ठेवायची गरज नाही. महत्त्वाचं आपल्यासाठी मुके दामले यांनी कोणती व्याख्या केली, कोणती, मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणतात. क्लिअर. पुढे जाऊया आपण, इथपर्यंत क्लिअर आहे. आता दुसरे व्याकरणकार आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. ओके. तर त्यांनी काय सांगितलं, अ पासून न पर्यंतच्या मूळाक्षरांना वर्ण असं म्हणतात. दामलेंनी सांगितलं होतं की मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणतात. तर दादोबांनी काय सांगितलं, अ पासून न पर्यंतच्या मूळाक्षरांना वर्ण म्हणतात. आपल्याला हे विचारलं जाणार नाही परीक्षेला की दामलेंनी काय सांगितलं, दादोबांनी काय सांगितलं, पण व्याख्या विचारली जाऊ शकते, ते आपल्याला व्याख्या सांगता आली पाहिजे. पण मला सांगा, दामलेंनी केलेली व्याख्या आणि दादोबांनी केलेली व्याख्या, दोन व्याख्या वेगवेगळ्या आहेत का एकच आहेत? असा तुलनात्मक अभ्यास केला तर तो अजून परफेक्ट होतो बरं का. म्हणजे दामलेंची व्याख्या वाचली सोडून दिली, दादोबांची व्याख्या वाचली सोडून दिली आणि दोन्ही स्वतंत्र लक्षात ठेवल्या, त्याच्यापेक्षा दोघांची तुलना करून लक्षात ठेवली तर दोन्ही लक्षात राहतील, बरोबर की नाही. हां, मग मला हे विचारायचं होतं तुम्हाला की दोन्ही व्याख्या एकच आहेत का वेगळ्या आहेत? एकच आहे, एकच आहेत. कसं सांगतो तुम्हाला. दामले काय म्हणले, मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात आणि दादोबांनी त्या मूलध्वनींची नावं सांगितली. कुठले मूलध्वनी उच्चारले जातात, अ पासून न पर्यंतचे. मग अ पासून न पर्यंतच्या मूळाक्षरांना मूलध्वनी असं म्हणतात. बरोबर व्याख्या केली. कळलं तुम्हाला. अ पासून न पर्यंतच्या मूळाक्षरांना वर्ण असं म्हणतात. अशी व्याख्या कोणी केली, दादोबांनी. आता दादोबांचा एक विशेष सांगतो. दादोबा हे मराठी व्याकरणातले पहिले व्याकरणकार आहेत. ओके. परंतु मराठी व्याकरणाचा अभ्यास दादोबांनी सुरू केला नाही. मराठी व्याकरणाचा अभ्यास दादोबांच्या अगोदर एका इंग्रजाने केला होता 1805 साली. त्याचं नाव होतं विल्यम कॅरी. या माणसाने सर्वात प्रथम मराठी व्याकरणाचा अभ्यास केला, पण तो इंग्रजी भाषेमध्ये केला, मराठीत नाही केला. ओके. आणि त्याने एक पुस्तक लिहिलं, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज नावाचं. ते पुस्तक 1805 साली प्रकाशित झालं. मराठी व्याकरणाचा पहिल्यांदा अभ्यास एका इंग्रजाने इंग्रजी भाषेत केलेला आहे, मराठी भाषेत केलेला नाही. आणि त्यानंतर 31 वर्षांनंतर दादोबांनी मराठी व्याकरणावर एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. हा कुणाचा ग्रंथ आहे, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. हा ग्रंथ 1836 साली दादोबांनी लिहिला. ठीक आहे. आता मग मी मगाशी असं का म्हणलं की दादोबा हे मराठी व्याकरणातले पहिले व्याकरणकार आहेत, तर एक मराठी माणूस म्हणून ते पहिले आहेत. हा तर इंग्रज होता ना वरचा,
हां, पण त्यानंतर कुणी कार्य केलं का असं नाही. मग एका मराठी माणसाने मराठी व्याकरणावरचं मराठीत केलेलं कार्य म्हणजे हे आहे. म्हणजे मराठी व्याकरणावरचं मराठी भाषेत लिहिलं गेलेलं मराठी माणसाने लिहिलं पहिलं पुस्तक म्हणून या पुस्तकाचा उल्लेख करावा लागतो. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण साल होतं 1836. ओके. त्यानंतर दादोबांनी आणखी एक ग्रंथ लिहिला मराठी लघु व्याकरण नावाचा. हे असं जनरल नॉलेज म्हणून सांगतोय बरं का, याला जास्त टेन्शन घेऊ नका, म्हणजे लक्षातच राहिलं पाहिजे असं काही नाही. म्हणजे पहिल्या लेक्चरच्या निमित्ताने किमान आपल्याला ह्या व्याकरणकारांची ओळख पटावी, कोण कोण व्याकरणकार आहेत, त्यांनी कोणती कोणती पुस्तकं लिहिली, त्यांचं काय कार्य हे समजावं थोडंसं, म्हणून मी त्या वर्णविचाराच्या अनुषंगाने ह्यांची माहिती तुम्हाला सांगतोय. 1864 साली हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. जेव्हा इंग्रजांचं शासन आपल्या भारतामध्ये होतं की नाही, तेव्हा 80 वर्ष हे पुस्तक सिलेबसला होतं स्टेट बोर्डला, मग क्रमिक शाळेमध्ये 4वी, 5वी, 6वी, 7वीला, असं 80 वर्ष हे पुस्तक चाललं मराठी लघु व्याकरण. आता तुम्ही या शब्दाकडे बघा. हा जो लघु व्याकरण शब्द आहे तो सामासिक शब्द आहे का रे? काल होतं आज नव्हतं असं कोण, म्हणजे काल होतं आणि आज, काल नव्हतं आणि आज होतं असं कोणी आहे का तुमच्यापैकी? पहिला दिवस आहे असं? हां, बरं ठीक आहे. एखादा मुद्दा तुम्हाला कळू नाही शकणार कारण काल थोडं बोललो होतो मी, जास्त नाही. किती वेळ बोलला असेल? अर्धा तास फार पडतं. सिलेबसची ओळख करून झाल्यानंतर थोडंसं बोललो होतं का नाही मी? हां, तर हा कसला शब्द आहे? सामासिक. सामाजिक नाही बरं का, सामासिक. हां, तर सामासिक शब्द कशाला म्हणायचं? दोन शब्द एकत्र आले की त्याला सामासिक शब्द, त्याला आपण जोड शब्द असं म्हणतो. दोन शब्द एकत्र येतात त्याला, बरोबर. मग त्या जोड शब्दामध्ये लघुला पहिला उकार का दिला असेल रे मी? कारण लघु हा शब्द तत्सम आहे. आता तत्सम शब्द म्हणजे काय? जे शब्द संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये जसे आहे तसे आलेले आहेत, त्यांच्या मूळ रूपामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही, ते जसे दिसतात तसेच आपल्याकडे आले, अशा शब्दांना तत्सम शब्द नावाने ओळखलं जातं. तत्सम शब्द हे संस्कृत असतात, परंतु सगळेच संस्कृत शब्द हे तत्सम नसतात. जे मराठी भाषेत आले ते तत्सम पण आहेत, संस्कृत पण आहेत, पण जे आले नाहीत ते फक्त संस्कृत आहेत, तत्सम नाहीत. ओके. तत् म्हणजे त्या, सम म्हणजे सारखे, तत्सम म्हणजे त्यासारखे, त्यासारखे म्हणजे संस्कृत शब्दासारखे. जे शब्द संस्कृत शब्दासारखे दिसतात अशा शब्दांना तत्सम शब्द नावाने ओळखलं जातं. तुम्हाला परीक्षेमध्ये तत्सम शब्दाची व्याख्या देखील विचारली जाते. ओके. हां, तर मग तत्सम शब्द मराठीत लिहिताना एक नियम त्यांना लागू आहे. मराठीचे बहुतांश नियम तत्सम शब्दांना लागू होत नाहीत. मराठी भाषेमध्ये जे आपण शब्द लिहितो त्या शब्दाचे नियम कोण बनवतं माहिती का तुम्हाला? तर सगळं काम गव्हर्नमेंटच करते ना, पण त्याच्यासाठी एखादं काहीतरी संस्था असेल की. हां, तर मराठी साहित्य महामंडळ हे कार्य करतं की ते काय करतात? नियम तयार करतात. 5-50 वर्षानंतर त्याचा आढावा घेतात. सारखे सारखे नियम बदलले जात नाहीत. का बदलले जात नसतील रे? बरोबर. एकदा नियम तयार झाला की लोकांना तो आत्मसात करायला 10-15 वर्ष जातात, बरोबर. आणि परत 10-15 वर्षांनी बदलला की परत अजून 10-15 वर्ष जाणार. त्याच्यामुळं आत्ता जे नियम आहेत ते 1962 साली बनवलेले आहेत. 1961ला आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, म्हणजे हे सगळं सुरू झालं आणि त्याच्यानंतर मग हे नियम बनवले 1962 साली. आलं लक्षात? हां, तर तेव्हा मराठी साहित्य महामंडळाने हे नियम बनवलेले आहेत. कोणते? जे आपण मराठी साहित्यविषयक नियम आहेत. तर मराठी भाषेमध्ये कुठल्याही शब्दाच्या शेवटी जर वेलांटी द्यायची असेल किंवा उकार द्यायचा असेल तर तो कसा द्यायचा आहे? दीर्घ द्यायचा. ओके. हां, आणि तोच नियम तत्सम शब्दांना पण लागू आहे. तत्सम शब्दाच्या शेवटी येणारे इकार आणि उकार मराठी भाषेमध्ये दीर्घ लिहिले जातात, परंतु ते तत्सम शब्द जर सामासिक शब्दामध्ये प्रथम पदाला आले तर मात्र ते असे जसे आहे तसे लिहायचे. म्हणजे आता तुम्ही लघु शब्दाकडे बघितलं तर लघु शब्दाला संस्कृत भाषेमध्ये पहिला उकार आहे, पण हाच शब्द मराठीमध्ये आला तर लघुला उकार दुसरा द्यावा लागतो. पण हाच लघु शब्द जर जोड शब्दामध्ये पहिल्यांदा आला तर तो जसा आहे तसा लिहावा लागतो. जसा कसा होता? पहिला उकार, म्हणून त्याला पहिला उकार. आणि मग ह्याच्या बाबतीत नियम काय बनवलेला शासनाने? तत्सम शब्दाच्या अंती येणारे इकार आणि उकार मराठीत लिहिताना नेहमी दीर्घ लिहावे, परंतु हेच शब्द जर सामासिक शब्दामध्ये प्रथम पदाला आले तर मात्र ते जसे आहे तसे लिहावे असा नियम आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं लघुला आपण काय केलंय? पहिला उकार दिलाय. तर दादोबांनी 2 पुस्तकं लिहिलेत, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण आणि मराठी लघु व्याकरण. आता हे जे दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत यांना मराठी भाषेचे पाणिनी नावाने ओळखलं जातं. त्यांची उपाधी येते काय? ते कोण आहेत मराठी भाषेचे? पाणिनी. आता पाणिनी कोण होता? तर पाणिनी हा एक संस्कृत व्याकरणकार आहे आणि ज्या प्रकारचं कार्य पाणिनीने त्याच्या संस्कृत भाषेमध्ये केलं, संस्कृत व्याकरण त्यानं लिहिलं, तशाच प्रकारचं कार्य दादोबांनी मराठी भाषेमध्ये केलं, म्हणून दादोबांना मराठी भाषेचे
पाणिनी असं म्हटलं जातं. ओके. गोपाळ हरी देशमुख तुम्हाला माहीत असतील, लोकहितवादी. तर त्यांनी दादोबांना ही उपाधी दिलेली आहे की काय, ते मराठी भाषेचे पाणिनी आहेत म्हणून. ओके. पाणिनी हा कोण होता, एक संस्कृत व्याकरणकार. आणि पाणिनीने संस्कृत व्याकरणावरती ग्रंथ लिहिलाय, त्या ग्रंथाचं नाव आहे अष्टाध्यायी. हा पण कधीतरी आपल्याला उपयोगी पडू शकतो हा शब्द. अष्टाध्यायी नावाचा हा ग्रंथ आहे. हा कोणाचा ग्रंथ आहे, पाणिनीचा. आणि तो कुठल्या व्याकरणावर आहे, संस्कृत व्याकरणावरचा हा ग्रंथ आहे. ठीक आहे. तर आपण दादोबांची व्याख्या पाहत होतो. काय केली दादोबांनी व्याख्या, अ पासून न्य पर्यंतच्या मुळाक्षरांना वर्ण असं म्हणतात. पुढच्या व्याकरणकाराकडे आपण चाललोय, त्यांचं नाव आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर. ओके. तर हे जे कृष्णशास्त्री चिपळूणकर आहेत, त्यांनी सुद्धा वर्ण या संज्ञेची व्याख्या केली. ती अशी केली आहे की कंठ, तालू इत्यादी अवयवांपासून, तालू म्हणजे टाळू, कुठं असते टाळू, हा आपले वरचे दात इथं संपतात का नाही, जे वरचे दात 2 दात आहेत ना खाली वरी, हा तो वरचे दात इथं संपतात ना, त्याच्या पाठीमागचा जो वरचा भाग आहे त्याला टाळू असं म्हणतात. तो भाग असा दिसतो का बघा, असा असतो का तो, बरोबर ना, मध्ये एकदम उंच वाटा आहे, इकडं जुळता, इकडं खाली आलेला, इकडं खाली आलेला आहे, असा तो भाग आहे. तर ह्याला काय म्हणायचं, टाळू. ह्या टाळूचे 3 भाग आहेत, चालता चालता सांगून ठेवतो, पुढे आपल्याला उपयोगी पडतील, लक्षात ठेवा. तर हा जो भाग आहे ना पुढचा, हा एकदम टणक आहे, तर ह्याला कठोर टाळू असं म्हटलं जातं. पुढचा जो भाग आहे दातांना चिटकून आहे वरच्या, तर तो टणक आहे, असा मजबूत आहे एकदम, तर त्याला काय म्हटलं जातं, कठोर तालू. तालू हा शब्द संस्कृत आहे, मराठीमध्ये त्याला टाळू म्हणतात, पण संस्कृतमध्ये त्याला तालू असं म्हणतात. त्या लचा मराठीमध्ये ळ बनलेला आहे. तर ह्याला कठोर तालू असं म्हणायचं. ह्या पुढच्या भागाला कठोर तालू. ठीक आहे. इथं दात आहेत परत आपले पुढं, त्याच्या पुढं ओठ आहेत, बरोबर की नाही. आणि इथं आपला कंठ आहे, इथून उच्चार बाहेर पडतात सगळे. हा भाग इथं सुरू झाला की तो संपतो कुठं जाऊन, बघा ना तुम्ही, कल्पना करा की आतमध्ये लक्षात येईल ना तुम्हाला. हा जो माग गेलाय तो कुठं गेलाय, कंठाकडे गेलाय. तर हा एकदम असा मऊ भाग आहे, कठोर नाही, म्हणून ह्याला मृदू तालू असं नाव आहे. कसलं नाव आहे त्याला, मृदू तालू. मृदू तालूच्या शेजारी कोण आहे, कंठ आहे. आणि कठोर तालूच्या शेजारी कोण आहे, दात आहेत, आणि त्याच्या खाली ओठ आहे. तर ही उच्चारस्थान आहेत आपल्या वर्णांची, दात, ओठ, हा कठोर तालू, हा मृदू तालू म्हणजे कंठ. ठीक आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात उंच भाग आहे बघा, हा एकदम सेंटरला वर मध्ये आहे ना, का नाही, हां म्हणजे काढून तर दाखवू शकत नाही मी, थोडं समजून घ्या तुम्ही. हां, तर ह्याला मूर्धा असं नाव आहे. याला काय नाव आहे, मूर्धा. आणि हीच आपली उच्चारस्थानं आहेत, कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ. आणि ह्यांना जिभेचा स्पर्श होत राहतो आणि आपण वर्ण उच्चारतो. मग त्या वर्णांच्या उच्चारामध्ये आपल्याला बघायचं आहे. आपला जो अभ्यासक्रम आहे ना त्याच्यामध्ये आहे बघा, वर्णांचे स्वरूप झाल्यानंतर, अरे ते 9 मुद्दे सांगितले होते रे मी तुम्हाला, 2दा-3दा सांगितलेत कालपासून. हां, वर्णसंकल्पना झाल्यानंतर लिपी भाषा व्याकरण आहे, त्याच्यानंतर वर्णांचे स्वरूप आहे, आणि त्याच्यानंतर वर्णांचे उच्चार आहे. तर ते तेव्हा आपल्याला हे बघायचं आहे. ठीक आहे. म्हणजे तालू म्हणजे काय नेमकं कळावं म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगितलं. आता हे शिकवण्याचा उद्देश नव्हता. ठीक आहे. पुढे नाही सांगितलं तर चालेल की, तो लक्षात ठेवाल की तुम्ही, नाही ठेवलं तर सांगावं लागणार आहे, मी सांगणार आहे. नाही ठेवलं तर तुम्ही विचारलं तर काय, कधी सांगितलं होतं म्हणलं काय करू परत मी. ठीक आहे, असू द्या. हा, तर काय सांगत होतो मी, तालू कशामुळे आलता रे शब्द, कृष्णशास्त्री चिपळूणकर, अष्टाध्यायी आणि तालूचा काय संबंध. हां, पुढच्या व्याकरणकाराकडे आलतो कोणी आपण. आणि त्यांनी काय सांगितली होती व्याख्या, कंठ, तालू इत्यादी अवयवांपासून जे ध्वनी उत्पन्न होतात अशा ध्वनींना वर्ण असं म्हणतात, अशी व्याख्या केली. आता मला सांगा, दादोबांची व्याख्या, दामलेंची व्याख्या आणि आता कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी केलेली व्याख्या, ह्या 3 व्याख्यांमध्ये काही फरक आहे? काहीच फरक नाही. दामलेंनी काय सांगितलं, मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणतात, आणि कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी मुखातील भागांचा उल्लेख केला, बस एवढंच आहे. त्यांनी फक्त मुखाचा उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की मुखामध्ये काय आहे, कंठ आहे, टाळू आहे, आणि ह्या अवयवांपासून जे ध्वनी उत्पन्न होतात त्यांना काय म्हणतात, वर्ण. म्हणजे ह्या 3 व्याख्या तुम्हाला पाठ करायची गरज आहे का मला सांगा. हां, म्हणजे बघितलं की तुम्हाला कळून जाईल की ही व्याख्या कोणाची आहे, वर्णाची व्याख्या पाहतो रे आपण. हां, ती व्याख्या लक्षात राहायची आणि कोणाची तेच कळायचं नाही परत, असं नको व्हायला. तर कोणाची व्याख्या ही,
वर्णाचे. आणि हे जे कृष्णशास्त्री चिपळूणकर आहेत यांनी सुद्धा मराठी व्याकरणावरती ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे मराठी व्याकरणावरील निबंध. मराठी व्याकरणावरील निबंध. आणि साल आहे त्याचं 1893. तर हा जो ग्रंथ आहे यांनी एका निबंध मालेमध्ये काही निबंध लिहिले होते कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी, आणि त्या निबंधाचं हे संकलन आहे. आणि हे संकलन त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेलं आहे. त्यांचं जर तुम्ही कार्यकाळ बघितला तर 1893 पर्यंत नाही, त्याच्या अगोदरच गेलेले आहेत ते. तरी सुद्धा 1893 त्यांच्या मरणानंतर हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे, हे लक्षात असू द्या. नाही तर सरांनी चुकीचं सांगितलं म्हणसाल. इतिहास असतो ना तुम्हाला विषय, त्याच्यामध्ये समाजसुधारक वगैरे असतात, तुम्ही म्हणाल आम्हाला तर ह्यांचा कालावधी वेगळाच माहिती आहे आणि यांनी असं कसं काय सांगितलं, तर हे त्याच्या पाठीमागचं कारण हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर ह्यांनी मराठी व्याकरणावरील निबंध हा ग्रंथ 1893 साली लिहिला असं म्हणता येईल, किंवा प्रकाशित झाला असं म्हणता येईल. अगोदरच लिहिला होता, नंतर प्रकाशित झाला. ग्रंथ लिहिलेला नव्हता, त्यांनी निबंध लिहिले होते आणि त्या सगळ्या निबंधाचं एकत्रीकरण करून हा ग्रंथ प्रकाशित झालाय. मराठी व्याकरणावर त्यांनी निबंध लिहिले होते. ठीक आहे. तर यांना ना मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून ओळखलं जातं. जसं मराठी भाषेचे पाणिनी हे दादोबा होते, तसं हे मराठी भाषेचे कोण आहेत? जॉन्सन आहेत. आता जॉन्सन कोण होता हा प्रश्न आहे परत. तर जॉन्सन हा इंग्रजी व्याकरणकार आहे, आणि त्या जॉन्सनने ज्या प्रकारचं कार्य इंग्रजी भाषेमध्ये केलं, अगदी तशाच प्रकारचं कार्य कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी मराठी भाषेमध्ये केलं, म्हणून त्यांना मराठी भाषेचे जॉन्सन. विनायक ओक नावाचे व्याकरणकार आहेत आणि त्यांनी त्यांना ही उपाधी दिली आहे. कोणाला? कृष्णशास्त्री चिपळूणकरांना, की तुम्ही कोण आहात? मराठी भाषेचे जॉन्सन आहात. हे जॉन्सन अँड जॉन्सन नावाचं पुस्तक लिहिलं आहे त्या व्याकरणकाराने, जॉन्सनने. इंग्रजीमध्ये खूप फेमस पुस्तक आहे ते, कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचलं नसावं. ठीक आहे. तर का माहिती आहे? नाही ना? तर त्या प्रकारचं कार्य यांनी केल्यामुळे ह्यांना, मग त्यानंतर परत पाल्याने सोरी रेंड मराठी वगैरे आपण आता जे परीक्षा भिमुख पुस्तकं आली नंतरची ती, ठीक आहे, ती तरी माहिती आहेत का तुम्हाला? माहिती आहेत ना? ठीक आहे. असू द्या. आपला मुख्य मुद्दा सोडायला नको. तर म्हणून ह्यांना मराठी भाषेचे जॉन्सन असं म्हटलं जातं. आता ह्यांच्या मुलाचं नाव आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. विष्णू शास्त्री चिपळूणकर हे कुणाचा मुलगा आहे? हा अण्णावरून लक्षात येते आपल्याला कुणाचा मुलगा आहे तो, का नाही? कृष्णशास्त्री चिपळूणकरांचा हा मुलगा आहे. तर ह्यांना मराठी भाषेचे शिवाजी नावाने ओळखलं जातं. यांनी कुठलाही ग्रंथ लिहिलेला नाही. यांनी सुद्धा काही निबंध लिहिलेत आणि त्या निबंधाचं परत प्रकाशन झालेलं आहे. आणि यांना कोणीही मराठी भाषेची तुम्ही शिवाजी आहात असं म्हटलेलं नाही. त्यांनी स्वतःलाच म्हणून घेतलंय की मी मराठी भाषेचा शिवाजी, आणि लोकही म्हणायला लागले आहात तुम्ही शिवाजी मराठी भाषेचे, असं झालेलं आहे. ठीक आहे. तर मग आता या निमित्ताने आपल्याला हे कळलं की मराठी भाषेचे पाणिनी कोण आहेत, मराठी भाषेचे जॉन्सन कोण आहेत, आणि मराठी भाषेचे शिवाजी कोण आहेत. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. आणि तिघांच्या व्याख्या पण लक्षात आल्या? ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे व्याकरणकार आपण पाहणार आहोत. त्यांचं नाव आहे अरविंद मंगरुळकर. अरविंद मंगरुळकर हे त्यांचं नाव आहे. तर एक कालचं उदाहरण लिहू आपण थोडक्यात, म्हणजे यांची व्याख्या तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल. ठीक आहे.